विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटल्यानंतरही महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचं नाव अद्यापही जाहीर करण्यात आलेलं नाही। शपथविधीला विलंब होत असल्याने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून वेगवेगळ्या नावाची चर्चा रंगू लागलेली आहे। यामध्ये पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप अनपेक्षित निर्णयासह धक्कातंत्रासाठी ओळखला जातो। राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपने अनेक अनुभवी नेत्यांना बाजूला सारत नवख्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळालं। मात्र महाराष्ट्रातही तोच पॅटर्न राबवला गेल्यास मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या तरुण नेत्यांचा विचार होऊ शकतो। पुण्याचे असलेले मुरलीधर मोहोळ हे मराठा समाजातील आहे, तसंच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा अशी त्यांची ओळख आहे। यंदा पहिल्यांदाच खासदार झालेले मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर मोहोळ यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा रंगत आहे। तर मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत। मुरलीधर मोहोळ हे नवनिर्वाचित खासदार आहेत। पहिल्यांदाच खासदार झाल्याचा आनंद अजूनही कायम आहे। आधी पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली। त्यावेळी पंतप्रधान मोदींनी मोहोळ यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती। अखेर मोहोळ यांनी दगेकरांचा लाखभर मतांनी पराभव केल्याचं पाहायला मिळालं। मोहोळ पुण्याचे खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले। मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली। मोदी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथही घेतली। त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू असल्याचं दिसत आहे। तर खरंच मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात का, ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।